या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक मागच्या महिन्यामध्ये नागपूर मुक्कामी संपन्न होऊन सदर बैठकीमध्ये आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली। ज्या ज्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव आहे, कार्यकर्त्याचं संघटन आहे, असे मतदारसंघ लढविण्याचा निर्णय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने पारित केलेला आहे। काल परवा मुंबईमध्ये होतो, आज येवला शहरामध्ये आलेलो आहे आणि येवला विधानसभा मतदारसंघात देखील आम्ही चाचपणी करत आहोत। विधानसभेच्या निवडणुकीबाबत येवल्यामध्ये देखील काय निर्णय घ्यायचा यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे आमचे कोर कमिटीचे सदस्य हे युती आणि आघाडीशी देखील चर्चा करत आहे। युती आघाडीचा देखील आम्हाला प्रस्ताव आलेला आहे, परंतु आमचा मागणीनामा युती अथवा आघाडी मान्य करील त्यासोबत जाण्याचा आम्ही विचार करू। येवला विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून येवला विधानसभेबाबत काय निर्णय घ्यायचा युती आघाडीबरोबर चर्चा झाल्यानंतर हा मतदारसंघ कोणासाठी सुटला जातो, आमची युती अथवा आघाडीबरोबर चर्चा होती की काय, कोणासोबत फायनल होतं यावरच ह्या मतदारसंघाचं राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं भवितव्य अवलंबून असेल। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा पुढील महिन्यामध्ये येवला शहरामध्ये आम्ही घेणार आहोत आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये आमचे कार्यकर्ते त्या मेळाव्याची, त्या जाहीर सभेची तयारी करण्यासाठी प्रयत्न करतील। लवकरच त्या मेळाव्याची तारीख देखील जाहीर करण्यात येईल। या मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ यांनी अनेक वर्ष प्रलंबित असलेला इथला मुक्तभूमीचा प्रश्न सोडवला आहे। या मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विकास कामं देखील झालेली आहे। त्यामुळे येवला विधानसभेमध्ये निवडणूक लढविण्याबाबत चर्चा करत असताना भुजबळांच्या विकास कामाचा देखील आम्हाला विचार करावा लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही भविष्यात निर्णय घेऊ। असा काही कुठल्याही प्रकारचा आमचा पक्षाचा ठराव नाही, अजून वेळ आल्यानंतर तो निर्णय घेऊ। आजच ती चर्चा मला वाटतं करणं योग्य नाही। आमची युती आणि आघाडी सोबत देखील चर्चा सुरू आहे आणि त्या काळात त्या दरम्यान काय घडेल त्यावर हे सगळं अवलंबून असेल। नुकतीच बदलापूरमधील ज्या चिमुरडींवर जो बलात्कार अत्याचार झालेला आहे, सदरच्या घटनेनं महाराष्ट्रातील आपल्या समस्त जनांची मान खाली गेलेली आहे आणि बदलापूरसारख्या घटना दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडत आहे। कधी महिलांवर अत्याचार असेल, कधी बालिकांवर असतील, कधी युवतीवर असतील आणि अत्याचार करणाऱ्या गावगुंडांना सरकारची अथवा पोलिसाचा कोणताही धाक राहिलेला नाही। आणि मला असं वाटतं बदलापूरच्या घटनेला 12 तास होऊन देखील पोलिसांनी त्या प्रकरणाची नोंद केली नाही, तक्रार घेतली नाही। जेव्हा जनता रस्त्यावर आली, जनतेनं आंदोलन हातात घेतलं, तेव्हा सरकारला जाग आली आणि पोलिसांना जाग आली। मला असं वाटतं जनता रस्त्यावर आल्याशिवाय सरकार आणि पोलीस यंत्रणा वठणीवर येत नाही, हे मला वाटतं बदलापूरच्या घटनेनं आपण बघितलं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल, या अकोल्याच्या बाळापूरमध्ये देखील घटना घडलेली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दररोजच्या घटना घडत आहे। अनेक ठिकाणच्या ह्या अत्याचारित घटना राजकीय दबावामुळे दाबल्या देखील जातात आणि म्हणून आता सोशल मीडिया असेल किंवा आपला मीडिया असेल, ह्या माध्यमातून अनेक घटना समोर येत आहे। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे, हे अत्याचारित जे नराधम आहे यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा देऊन फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे खटले ताबडतोब चालवले गेले पाहिजे, विनाविलंब यांना सजा केली पाहिजे, ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे।